पंचांगानुसार दरवर्षी माघ वद्य चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो। या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे। तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्साह बनला। यंदा महाशिवरात्री 8 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे। महाशिवरात्रीच्या उत्सवाची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात। महाशिवरात्रीला भगवान शंकरांची अनेक रूपात पूजा केली जाते। शंकराच्या अनेक रूपांपैकी महादेव, भोलेनाथ आणि अर्धनारीश्वर ही रूप सर्वात लोकप्रिय आहेत। भगवान शिवाच्या अर्धनारीश्वर रूपात त्यांचे अर्धे शरीर पुरुषाचे आहे आणि अर्धे शरीर स्त्रीचे आहे, म्हणून भगवान शिवांना अर्धनारीश्वर म्हणतात। मंडळी, महादेवाने ब्रह्मासमोर हे अर्धनारीश्वर रूप धारण केले होते। भक्त महादेव आणि शक्तीला प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकराच्या अर्धनारीश्वर रूपाची विशेष पूजा करतात। पण तुम्हाला माहीत आहे का की महादेवाने अर्धनारीश्वराचे रूप का घेतले? अर्धनारीश्वर रूपाचा अर्थ अर्धा नर आणि अर्धा स्त्री असा आहे। महादेवाने अर्धनारीश्वर रूप स्त्री पुरुष समानता दर्शवते। अर्धनारीश्वर स्वरूपाचा अर्धा भाग पुरुष व अर्धा भाग स्त्रीने वसलेला आहे। अर्धनारीश्वराचे रूप हे दर्शवते की स्त्री आणि पुरुष दोघेही एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत, दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत। मंडळी, महादेवाच्या अर्धनारीश्वर स्वरूपाबद्दल सर्वांना माहीत आहे, पण तुम्हाला माहीत आहे का की महादेव आणि माता भगवती यांना एका भक्ताच्या अवास्तव हट्टामुळे भृंगी हे रूप धारण करावे लागले होते। जगात स्त्रिया आणि पुरुष दोघांचे स्वतःचे स्थान आहे। कुणीही कुणापेक्षा कमी नाही किंवा कुणीही कुणापेक्षा जास्त नाही, हा संदेश त्यांनी जगाला दिला। दोघांच्या एकत्रीकरणानेच हे घर चालते। चला तर त्यासंबंधित पौराणिक कथांबद्दल जाणून घेऊया। भृंगी हा महादेवांचा परमभक्त होता, मात्र तो नेहमीच माता भगवतींना महादेवापेक्षा वेगळी मानत असे आणि केवळ शिवाचीच पूजा करत असे। आपल्या आराध्याची भेट घेण्यासाठी तो एकदा कैलासावर पोचला। नेहमीप्रमाणे आदिशक्ती मा जगदंबा महादेवाच्या डाव्या बाजूस विराजमान होत्या। महादेव समाधीत अवस्थेत होते आणि माता जगदंबा चैतन्य अवस्थेत होत्या। माता जगदंबांचे डोळे उघडे होते। भृंगी शिवप्रेमेत लीन झालेले होते आणि त्यांना केवळ शिवाभोवती परिक्रमा करायची होती, कारण त्याची ब्रह्मचर्याची व्याख्या वेगळी होती। आपल्या अत्यानंदात आपल्याला केवळ महादेवाभोवतीच प्रदक्षिणा घालायची आहे असे म्हणत त्याने मातेला शिवजींपासून विभक्त होण्याची विनंती केली। माता जगदंबाला हे समजले की तो तपस्वी आहे, परंतु अद्याप त्याला ज्ञानप्राप्ती झालेली नाही। त्यांनी भृंगी याला समजावून सांगितले, मी महादेवाची शक्ती आहे, मी त्यांच्यापासून विभक्त होऊ शकत नाही। पण भृंगी समजण्यास तयार नव्हता। त्याने आपल्या मनाप्रमाणे प्रदक्षिणा घालण्यासाठी सर्पाचे रूप धारण केले आणि तो शिवाभोवती फिरू लागला। जगदंबा आणि महादेव यांच्यामधून जात प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न तो करत होता। तेव्हा शिवाची समाधी भंग झाली आणि महादेवाच्या लक्षात आले की माझ्या डाव्या अंगावर जगदंबा पाहून तो विचलित झाला आहे। आपल्या भक्ताला समजवण्यासाठी शिवाने अर्धनारीश्वर रूप धारण केले आणि माता जगदंबा त्यांच्यात विलीन झाल्या। परंतु भृंगीला देवाचा संदेश समजला नाही आणि आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी त्याने उंदराचे रूप धारण केले आणि अर्धनारीश्वर रूपाला एकमेकांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला। शिवभक्त भृंगीचा हट्ट निरंतर सहन करणाऱ्या माता जगदंबांचा संयम अखेर तुटला आणि त्याने भृंगीला शाप दिला, हे भृंगी, तू विश्वाच्या मूलभूत नियमांचे उल्लंघन करत आहेस। जर तू मातृशक्तीचा आदर न करण्याबद्दलच्या आपल्या जिद्दीवर ठाम असेल तर आता तुझ्या आईचा अंश तुझ्या शरीरापासून वेगळा होईल। हा शाप ऐकून स्वतः महादेव अस्वस्थ झाले, कारण शरीर विज्ञानाच्या यांत्रिकीय स्पष्टीकरणानुसार मानवी शरीरातील हाडे आणि स्नायू वडिलांकडून भेटतात, तर रक्त आणि देह आईच्या वाट्यामधून प्राप्त होते। या शापानंतर भृंगींची प्रकृती खराब झाली आणि रक्त, मांस त्वरित त्यांच्या शरीरापासून विभक्त झाले। त्याच्या शरीरात फक्त हाडे आणि स्नायू उरले होते। या शापानंतर भृंगी असह्य वेदनांमध्ये पडला। मग त्यांना समजले की पुरुष आणि स्त्रिया दोघांचेही स्थान समान आहे। आपण त्यांना भिन्नतेच्या दृष्टीने पाहू नये, आपण या दोघांचाही आदर केला पाहिजे। यानंतर असह्य वेदनांनी ग्रस्त भृंगीने जगदंबेला प्रार्थना केली। त्यानंतर मातेने त्याला क्षमा केली आणि त्याचे दुःख नाहीसे करण्यासाठी तिने आपला शाप मागे घेण्यास सुरुवात केली। मात्र भृंगीने त्यांना रोखले आणि सांगितले की आई, माझे दुःख दूर करून माझ्यावर खूप दया केली आहे, परंतु मला याच स्वरूपात राहू दे, जेणेकरून माझे हे रूप जगासाठी एक उदाहरण बनेल। जे लोक पुरुष आणि स्त्रियांमध्ये फरक करतात
अशा लोकांचे काय होते हे त्यांना कळेल. आपल्या भक्ताचे हे बोलणे ऐकून महादेव आणि माता जगदंबा दोघेही त्याच्यावर खुश झाले. आई जगदंबा आणि महादेव यांनी अर्धनारीश्वर रूप धारण केले आणि भृंगीला त्यांच्या गणांमध्ये प्रमुख स्थान दिले. मग महादेव म्हणाले की आता या रूपात तुमची उपस्थिती या जगाला एक संदेश असेल की स्त्री व पुरुष यांच्यात भेद करणाऱ्याचा गत तुमच्यासारखी होईल. हे जग पुरुष आणि स्त्रीच्या मिलनानेच पुढे जाते. दोघांचे स्वतःचे स्थान आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व आहे. मंडळी, अर्धनारीश्वराबद्दल आणखी एक कथा प्रचलित आहे. हिंदू धर्मात भगवान शिवाचे विशेष स्थान मानले जाते. भगवान शंकराची अनेक रूपे किंवा नावांनी पूजा केली जाते. त्यापैकी भगवान भोलेनाथ आणि अर्धनारीश्वर हे सर्वात लोकप्रिय आहेत. भगवान शिवाच्या अर्धनारीश्वर रूपात त्यांचे अर्धे शरीर पुरुषाचे आहे आणि अर्धे शरीर स्त्रीचे आहे. म्हणूनच भगवान शिवांना अर्धनारीश्वर म्हणतात. भगवान शिवाच्या अर्धनारीश्वर रूपामागे एक मनोरंजक पौराणिक कथा आहे की त्यांना अर्धे स्त्री आणि अर्धे पुरुषाचे रूप का धारण करावे लागले ते जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार सृष्टीची जबाबदारी ब्रह्मदेवांकडे देण्यात आली होती. ब्रह्माजींनी सुरुवातीला मानसिकदृष्ट्या विश्वाची निर्मिती केली. तेव्हा त्या सृष्टीचा विस्तार होऊ शकला नाही. तेव्हा ब्रह्माजींच्या लक्षात आले की त्यांनी निर्माण केलेली ही सृष्टी विस्तारणार नाही आणि काही काळानंतर ती नामशेष होईल आणि त्यांना पुन्हा पुन्हा विश्व निर्माण करावे लागेल. यामुळे ब्रह्माजी खूप दुःखी झाले. त्याचवेळी आकाशातून आवाज झाला, हे ब्रह्मदेव, लैंगिक जग तयार करा. आकाशवाणी ऐकल्यानंतर भगवान ब्रह्मदेवानी मैथुनी विश्वाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यावेळी स्त्रीचा जन्म झाला नव्हता. म्हणून ब्रह्माजींना मैथुनी विश्व कसे निर्माण करायचे याबद्दल कोणताही निर्णय घेता आला नाही. तेव्हा ब्रह्माजींनी विचार केला की केवळ भगवान शिवच या समस्येचे निराकरण करू शकतात. मग त्यांनी भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. त्यांच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन एके दिवशी भगवान शिव अर्धनारीश्वराच्या रूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले. यानंतर भगवान शिवाने देवी उमाला तिच्या अर्ध्या शरीरापासून वेगळे केले. अशा प्रकारे शक्ती भगवान शिवापासून विभक्त झाली. यानंतर शक्ती तिच्या कपाळाच्या मध्यभागी तिच्यासारख्याच तेजाने आणखी एक शक्ती प्रगट झाली, जी दक्षाच्या घरी मुलगी म्हणून जन्मली. अशा प्रकारे विश्वाच्या विस्तारासाठी भगवान शिवाने अर्धनारीश्वराचे रूप धारण केले. तेव्हापासून त्यांना अर्धनारीश्वर म्हटले जाऊ लागले.